सप्तरंग स्टॉपच्या पाठीमागे असलेल्या उन्नती शाळेसमोरील कोमल सोसायटी शेजारील उद्यानामध्ये सकाळी 8 वाजेच्या सुमारास एमएससीबीच्या ट्रान्सफॉर्मर डीपीला शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली। आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केली। त्यानंतर स्थानिक नागरिक रवींद्र कलगुंडे यांनी तत्परतेने अग्निशामक दल व एमएससीबी अधिकाऱ्यांना माहिती दिली। तत्काळ पंचवटी विभागाचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला। फायर डिपार्टमेंटचे अधिकारी आणि कर्मचारी संजय कानडे, बाळासाहेब लहानगे, अशोक सरोदे, गणेश रकीबे, ऋषिकेश जाधव, प्रणय बनकर, सिद्धांत गोतिसे आणि अनुराग पवार यांनी तत्परतेने आग विझवण्याचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं। या परिसरात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या खाली लोंबत असल्याने नागरिकांनी त्या अंडरग्राउंड करण्याची मागणी केली आहे। सप्तरंग या ठिकाणी डिप्टीला आग लागली आहे असे आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही काही क्षणात या ठिकाणी पोहोचलो व सदर ठिकाणी डीसीपी व पाण्याच्या सहाय्याने संपूर्ण आग विझवलेली आहे। पण स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आम्ही हा कॉल ताबडतोब कव्हर करू शकलो। त्याच्यासाठी काय असेल ते समक्ष नागरिक सांगतील। धन्यवाद। ठिकाणी शाहूनगर सप्तरंग पेट्रोल आरटीओ ऑफिसच्या पाठीमागे पॉवर लॉनच्या समोरचा कॉलनी रोड या ठिकाणी इलेक्ट्रिक डिप्पीला सकाळी अचानक आग लागल्यामुळे आणि गॅलरीतून महिलांची आरडाओरड चालू होती। आम्हाला वाटलं का काही साप वगैरे निघतात त्या पद्धतीने असेल, पण बाहेर पाहिलं तर धुराचा लोट उघडला होता आणि ताबडतोब आम्ही आमचे सन्माननीय नगरसेवक राजाभाऊ पिंगळे यांना कळवलं। त्यानंतर आमचे शिवाजी मतवाड आणि श्री कानडे साहेब फायर ब्रिगेड पंचवटी या सर्व टीमला कळवल्यानंतर या ठिकाणी आमचे अशोक भाऊ वगैरे सर्व फायरची टीम अग्निशामकच्या बंबासह 10 मिनिटात उपस्थित राहून यांनी ताबडतोब आगीचा डोम जो विझवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि आग त्यांनी ताबडतोब विझवली। त्यांना एमएससीबीचा खूप सहकार्य लाभलं। एमएससीबीचे मकलवार सर्व अधिकारी वगैरे वेळेवरती उपस्थित झाल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे। तरी आम्ही फायर ब्रिगेडचे आणि सर्व एमएससीबीचे सर्व रहिवासी म्हणून त्यांचे खूप खूप संविधान न्यूज नाशिक।